नमस्कार मंडळी. नेहमी आपण तेच दहीवडे खाऊन कंटाळले असाल तर आज आपण नवीन पद्धतीने दहीवडे बनवणार आहोत. तर त्याची रेसिपी बघूया. उडदाची डाळ घेतली आहे आणि मी त्याला रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवली आहे. कमीत कमी 5 ते 6 घंटे त्याला भिजत ठेवायचे. नंतर त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि त्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून त्याची फाईन अशी पेस्ट बनवायची. पेस्ट बनवताना मध्ये मध्ये चम्मचने त्याला थोडं हलवायचं, म्हणजे ते आपलं मिक्सरचं भांडं असतं ना ते गरम होतं आणि ते जास्त गरम न व्हायला पाहिजे. त्यासाठी थोड्या वेळाने त्याला उघडायचं आणि त्याला फिरवायचं. बघा, तर ही अशी माझी पेस्ट छान बनलेली आहे. तुम्हाला पण अशीच छान पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्यामध्ये फाईन टेक्स्चर असायला हवं, दरदरा पण नसायला हवा. बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर आपल्याला हे टेक्स्चर फ्लफी बनवायचं आहे आणि त्यासाठी त्याला एकच डायरेक्शनने आपल्याला घुमवायचं आहे. कमीत कमी 5 ते 7 मिनिट आपण याला फिरवणार आहोत, म्हणजे फेटणार आहोत. त्यामुळे काय होतं की बॅटर आपलं हलकं होतं आणि त्यामुळे आपले दही वडे छान जाळीदार बनतात. ते बनलं की नाही त्यासाठी बघायला आपण एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये त्याला टाकून बघायचं. ते वरती आलं तर समजायचं की आपलं बॅटर व्यवस्थित झालं आहे. आणि जे आपण दहीवडे बनवणार आहोत त्यासाठी आपण एक स्टफिंग तयार करणार आहोत. त्यासाठी आपण घेतले आहे काजू, बदाम, पिस्ता आणि मनुका. तर काजू आणि बदाम आणि पिस्ता मी या मशीनने चॉप करायचं. आणि ज्या मशीनने मी ड्रायफ्रूट्स चॉप करत आहे ना ते खरंच खूप छान आहे. याच्याने खूप काम इझी होऊन जातं. जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. बघा, तर मी आता काजू बदाम केलेले आहे आणि आता मी पिस्ता चॉप करते आहे आणि खरंच खूप सुंदर असे चॉप झालेले आहे. त्यानंतर जे मनुका आहे ते आपण त्या मशीनने नाही करायचे, ते चाकूनी करायचे. त्याचे 1, 2 ते 3 असे तुकडे करायचे. त्यानंतर आपण दहीवड्यांचा आकार बनवणार आहोत. त्यासाठी मी एक पॉलिथिन घेतलेला आहे. तुम्ही पॉलिथिन घेऊ शकता किंवा बटर पेपर पण घेऊ शकता. आणि त्या बॅटरमध्ये मी तुम्हाला सांगायला विसरले की त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. त्यानंतर मी असं पॉलिथिनमध्ये त्याला पसरवलेलं आहे. नंतर त्यामध्ये थोडे काजू, बदाम आणि पिस्ता, मनुका हे थोडे टाकायचे. बघा, मी ज्या प्रकारे टाकत आहे, ज्या प्रकारे मी ते बनवत आहे त्या प्रकारे बनवायचं आहे. त्यानंतर मी ते पॉलिथिन थोडंसं फोल्ड केलेलं आहे आणि नंतर त्याला प्रेस करायचं. समोरून ते तेलामध्ये टाकताना फाटायला नको, त्यामुळे थोडंसं त्याला दाबायचं, म्हणजे त्याचा करंजीचा असा आकार द्यायचा. मुळात त्याचं नावच ते आहे. करंजीच्या आकाराचे आपले शाही दहीवडे. बघू शकता किती सुंदर आकार आलेला आहे. तर मी आतमध्ये ड्रायफ्रूट्सचं स्टफिंग भरलेलं आहे. तुम्ही वरून त्याला कसंही डेकोरेट करू शकता. तुम्ही त्यामध्ये जिरं टाकू शकता आणि किंवा ड्रायफ्रूटसुद्धा वरून टाकू शकता. नंतर त्याला तेलामध्ये मंद आचेवर फ्राय करायचे, जेणेकरून ते आतमध्ये पण व्यवस्थित तळल्या जाईल. बघा किती छान तळलेले जात आहेत. कमीत कमी त्याला 2 ते 3 मिनिट व्यवस्थित तळायचे, म्हणजे ते आतमध्ये व्यवस्थित तळल्या जातात. बघू शकता तुम्ही. व्यवस्थित तळायचं आणि नंतर त्याला आपण काढूया. इतका सुंदर त्याचा आकार आलेला आहे आणि दिसायला पण खूप छान दिसत आहे. बघा, मी तुम्हाला पुन्हा एकदा करून दाखवते. पुन्हा बॅटर घ्यायचं, पॉलिथिनवर त्याला थोडंसं ठेवायचं आणि हलक्या हाताने त्याला असं पसरवायचं. त्यानंतर त्यामध्ये आपले स्टफिंगचे ड्रायफ्रूट्स टाकायचे. त्याचबरोबर तुम्ही खोबऱ्याचे तुकडेसुद्धा टाकू शकतात, त्याची पण टेस्ट खूप छान येते. बघा, तर या प्रकारे टाकायचं आहे आणि नंतर त्याला करंजीचा असा आकार द्यायचा आहे. हे आपले बनत आहेत शाही करंजीच्या आकाराचे दहीवडे. याआधी तुम्ही बनवले असेल नसेल, पण एकदा हे असे दहीवडे बनवून बघा. तुम्हाला तुमच्या घरच्यांना पण खूप छान वाटेल. काहीतरी वेगळं असं बनवण्यात येईल आणि जर आपण काही असं काही वेगळं बनवतो तर आपल्याला आणि घरच्यांना पण खूप आनंद होतो. बघा किती सुंदर आकार आलेला आहे. तर मी त्यावर थोडंसं पिस्ता टाकलेला आहे. चला, आता आपण यालासुद्धा तळून घेऊया.
तर आपले संपूर्ण असे दही वडे तळून झालेले आहेत. मस्त असा आकार आणि मस्त असा कलर दहीवड्यांना आलेला आहे. बघू शकता तुम्ही. वाव, किती छान दिसायला पण किती सुंदर. कलर पण खूप छान आलेला आहे आणि बघा किती छान दिसत आहे, एकदम करंजीसारखे. पण हे आपले करंजी नाही, दहीवडे आहेत. तर आपण आता याला गरम पाण्यामध्ये टाकायचं आणि गरम पाण्यामध्ये एकदम गरम पाणी नको, थोडंसं कोमट, आणि त्यामध्ये हिंग घालायचा आणि हे दहीवडे त्यामध्ये आपल्याला 2 तास तरी मुरत ठेवायचे. बघा झाले आपले 2 तास. आता यातलं पाणी आपण काढणार आहोत. मस्त असं त्याला मधून प्रेस करायचं जेणेकरून त्यातलं जे पाणी आहे ते निघून जाईल. बघा पुन्हा एकदा मी करून दाखवते. या प्रकारे त्यातलं पाणी काढायचं आणि नंतर ते आपण मस्त असं गार्निश करायचं. त्यासाठी दही घेतलेलं आहे, दह्यामध्ये साखर टाकायची, त्याला फेटून घ्यायचं आणि असं स्मूथ असं दही तयार करायचं. त्यानंतर मी ग्रीन चटणी टाकलेली आहे. ग्रीन चटणी टाकल्यानंतर मी त्यामध्ये आपली आंबट गोड अशी चिंचेची चटणी टाकत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. त्यानंतर मी जिरं पावडर टाकत आहे, काळं मीठ, लाल तिखट आणि बारीक शेव टाकलेले आहे. त्यानंतर मी डाळिंबाचे दाणेसुद्धा टाकले. ते दिसायला जितके सुंदर असतात ना, खायला पण तितके छान वाटतात. बघा अशा प्रकारे मी त्याला गार्निश केलेलं आहे आणि किती सुंदर अशी आपली डिश तयार झालेली आहे. एकदा तुम्ही हे शाही दही वडे करून बघा. तुम्हाला तुमच्या घरच्यांना नक्की सांगते खूप आवडणार. तुमचे मुलं पण खूप आवडीने खातील. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आणि आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.